काढली शरद पवार वयोवृद्ध पुढारी, तुम्ही तुमच्या डोक्यात घालून घ्या. वयोवृद्ध पुढारी शरद पवार, तुम्ही तुमच्या डोक्यात घालून घ्या. 50% जेव्हा मर्यादा ओलांडते तेव्हा रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन सुरू होत आहे. म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुल्या वर्गातल्या ब्राह्मणांचे सुद्धा नेता आहेत, खुल्या वर्गातल्या जैनांचे सुद्धा नेते आहेत, त्याचबरोबर ते आदिवासी, भटके, विमुक्त, मागासवर्गीयांचे सुद्धा नेते आहेत. याच्यासाठी तेवढं तोलमोलचं राहावं लागतंय. शरद पवार, आपण आरक्षण वाढवा म्हणजे तुम्हाला इतर हिंदुस्थानी नाही येत असं म्हणायचंय का? खुल्या वर्गामध्ये सगळेच येतात, मागासवर्गीय येतात, ब्राह्मण येतात, कोमटी येतात, वैश्य येतात. त्यांचा तुम्हाला कळवळा नाही का शरद पवार? ह्या वयामध्ये सुद्धा तुम्ही एवढं गलिच्छ राजकारण का करता? आणि सरते शेवटी मी गुणरत्न आणि माझी सुप्रियाताई संसद रत्न. मी गुणरत्न, सुप्रियाताईचा भाऊ. सुप्रियाताई, 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 तुम्ही माझी मोठी बहीण आहात. सुप्रियाताई, तो जरंगे आहे ना, अत्यंत अश्लील भाषा करत आहे. सुप्रियाताई, मला तुम्हाला अत्यंत ही गोष्ट आहे ना या सणासुदीच्या दिवसात सांगायची आहे. सुप्रियाताई, तो जरंगे आहे ना, कशी घाणेरडी भाषा, मला तर बोलावं सुद्धा वाटत नाही. खालची भाषा, कमरेखालची भाषा म्हणे, मध्ये घाला, मध्ये घाला धनगर समाजाच्या. सुप्रियाताई, मी वाट बघत आहे, तुम्ही कधी निषेध करणार आहात. त्याचबरोबर तो शिंदे साहेबांच्या समोर ज्या प्रकारे जे शब्द वापरले सुप्रियाताई, ते तर अत्यंत म्हणजे सरकार म्हणे चाबऱ्या झवण्याचा याचा अर्थ काय ताई? इतकी घाणेरडी भाषा कधीच झालेली नाही. त्यामुळे सुप्रियाताई, तुम्ही कधी निषेध करताय हे मी वाट पाहतो. त्याचबरोबर आमच्या कधी काळी भटक्या विमुक्तांचं काम करणाऱ्या आमच्या पुण्याला असतात त्या, काय नाव त्या उद्धवकडे, सुषमाताई. सुषमाताई, तुम्ही कधी निषेध करणार आहात? हे चालतंय का? हे चाले क्या? हे अत्याचाराचं लक्षण आहे की नाही? हे अत्यंत माजोरीपणाचं लक्षण आहे की नाही याचं जरंगेचं? आणि आमच्या त्या काय नाव त्या चव्हाण, विद्या चव्हाण ताई, याचा निषेध तुम्ही करणार आहेत की नाही? वाढ बघायला लागलो, वाढ बघायला लागलो, वाढ बघायला लागलो. त्याचबरोबर ज्या तरुण युवती आहेत, ज्या भारताचं भविष्यामध्ये चांगलं काम करू शकतील, सक्षणा सलगर ताई असतील माझी बहीण, त्याचबरोबर त्या दुसऱ्या एक आहेत काय आपल्या त्या हिंगोलीच्या, जे मला दादा दादा म्हणतात, जे अयोध्या ताई, तुम्ही दोघी सुद्धा निषेध करणार आहेत की नाही? अरे मागणी वेगळी गोष्ट आहे, पण अशा प्रकारचं वर्तन, अशा प्रकारचं भाष्य तुम्ही त्या आझाद मैदानात असताना खपवून कसं घेऊ शकता? त्याच्यामुळे तुम्ही ह्या बाबीचा निषेध केला पाहिजे. जरंगेने हे शब्द मागे घेतले पाहिजे, जरंगेने माफी मागितली पाहिजे, याचा बंदोबस्त करा असं मी या दोन्ही बहिणींना मी सांगतो. 13 महिन्यांपासून वेळ दिला, आता 1 मिनिटही देणार नाही, उद्या सकाळपर्यंत प्रमाणपत्र हातात द्या, थेट आव्हान दिलंय. कायद्याचं राज्य आहे. आजोबाला प्रमाणपत्र मिळालं तर नातवाला सुद्धा सिद्ध करावं लागतंय. माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी, सुप्रीम कोर्टाने दिलेली जजमेंट आहे. जरंगेला काय करणार आहे कायदा? शरद पवारांनी तरी समजून घेऊन जरंगेला जाऊन सांगावं. त्याच्यामुळे ऐसा कुछ नहीं होने वाला. ये क्या क्या समझा है भैया? दूध वाले भैया का दुकान है क्या? गया भैया, ए भैया आधा लीटर दे दे, 1 लीटर दे दे, पाव लीटर दे दे, ये नहीं चले, ये नहीं चले. इसे संविधान कहते हैं. संविधान के सामने ऐसा कोई नौटंकी नहीं चलता और सरकार इस तरह से कोई भी बांटने का सर्टिफिकेट काम नहीं कर सकता. उसके लिए एफिनिटी